Subscribe to this channel. नमस्कार मित्रांनो, मी विजय @itsme विजय या चॅनलवर आपणा सर्वांचे प्रथमतः मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या विषयावरती भेटणार आहोत। कला ही प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील एक वेगळीच अनुभूती आहे। लहानपणापासूनच आपण कला या विषयाशी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव जोडले गेलो आहोत। पेन्सिल, ब्रश, कागदावरील डिझाईन अशा विविध प्रकारच्या माध्यमातून केले जाणाऱ्या कलेशी आपण नेहमीच भेटलो गेलो आहोत। आज आपण एका वेगळ्या विषयाशी भेटणार आहोत, म्हणजेच धागा व खिळे यांच्या विशिष्ट प्रकारच्या होणाऱ्या रचनेतून केले जाणारे डिझाईन आज आपण इथे पाहणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक बोर्ड आहे। या बोर्डवरती गनच्या साहाय्याने आपण एक वेल्वेट कापड स्टिच केलेलं आहे। त्यानंतर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे अशा प्रकारचे धागे आहेत। त्यानंतर सुका आहे। यानंतर या बोर्डचे आपण पट्टीच्या साहाय्याने सेंटर काढणार आहोत। सेंटर काढून झाल्यानंतर कंपासच्या साहाय्याने आपण एक सर्कल करणार आहोत। कंपासच्या साहाय्याने सर्कल करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी खिळे ठोकणार आहोत। प्रत्येक खिळ्यामधील अंतर हे इक्वल असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला धागे हे व्यवस्थित ताणता येते। हातोडीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण खिळे ठोकणार आहोत। अशा प्रकारे एकामागोमाग एक असे समांतर अंतर ठेवून आपल्याला खिळे ठोकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व खिळे हे सर्कल मध्ये ठोकून घेतलेले आहेत। आता यापुढील रचना आपण करणार आहोत। सर्वप्रथम धाग्याचं एक टोक गाठ मारून या खिळ्याला घट्ट बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे धागे खिळ्याला एकामागोमाग एक असे लटकवायचे आहेत। काहीसे अंतर घेऊन ही रचना करायची आहे, जेणेकरून दोन्ही धागे एकावर एक येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे। आणि दुसऱ्या रंगीत धाग्याने आपण हे धागे एकाखाली एक असे प्रेस करून घ्यायचे आहेत।
अशा प्रकारे ही रचना 1 2 3 4 5 रंगांमध्ये झालेली आहे. या पुढील रचना आता आपण करणार आहोत. अशा प्रकारे तयार झालेलं हे डिझाईन आपण भिंतीवर किंवा बेडरूम मध्ये वॉल हँगिंग म्हणून सजावटीसाठी लावू शकतो. धागे व खिळे वापरून केलेली ही आकर्षक रचना आपल्याला अत्यंत मनमोहून जाणारी आहे. अतिशय सुबक असं केलेलं हे डिझाईन पाहिल्याबद्दल धन्यवाद.